आपण खूप वेळा म्हणतो ठाणे मुंबईमध्ये फ्लडिंग झालंय. ते फ्लडिंग कसं होतं की आपला सगळा पेवर्ड एरिया आहे, डांबरी रस्ते आहेत, जी गटर स्टॉर्म वॉटर आहेत ती छोटी आहेत. पण तेच झालं पाणी जर आपण हे मुरवलं प्रॉपर प्रत्येक सोसायटीने तर फ्लडिंग इफेक्ट होणार नाही. पूर्वी जे 20 लाख लिटर रिचार्ज व्हायचं, उपसा काही नव्हता, झिरो आउटपुट. वेअरएज आता इनपुट झिरो आणि आपण 36 लाख लिटर जवळजवळ पाणी काढतो. जगात जेवढे नदी, नाले, धरणं, स्ट्रीम्स जे काही दिसत आहेत आपल्याला, हे केवळ 1% पाणी आहे. त्याच्या अगेन्स्ट 11% पाणी ग्राउंड वॉटर, म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर ग्राउंड वॉटर अवेलेबल आहे. बेस्ट वेळ काय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम कुठल्याही सोसायटीमध्ये इम्प्लिमेंट करायची? की रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे एक तर नक्कीच की जमिनीखालच्या पाण्याचं पातळी आपण वाढवतो. दुसरी गोष्ट, आपण त्या पाण्याची क्वालिटी सुधारतो. सो पूर्वी ची कॉस्ट काय होती आणि आत्ताची कॉस्ट काय, म्हणजे किती डिफरन्स आहे याच्यामध्ये? म्हणजे कॉस्टिंग जर म्हणाल तर इट स्टार्ट्स फ्रॉम समवेअर 3000. ओ, म्हणजे 2 लाखावरनं 3000 फक्त बेसिक फिल्टर आहे, इट स्टार्ट्स फ्रॉम 3000. की घाटावर पाऊस कोकणापेक्षा कमी असला तरी बोरवेलला पाणी जास्ती मिळू शकतं. वेळेस कोकणात पाऊस जरी जास्ती असला तरी कातळ असणं किंवा जांभा दगड असणं की याच्यातनं पाणी खूप कमी प्रमाणात खाली मुरतं आणि ते पाणी कमी मिळतं आपल्याला. टू ॲड्रेस दॅट प्रॉब्लेम वी कॅन से द सोल्युशन टू पोल्युशन इज डायल्युशन. सो वी कॅन डायल्यूट दॅट पोल्युशन पाणी टाकून. व्हॉट इज दोज 2-3 थिंग्स दॅट यू विल टेल टू द सोसायटी मेंबर so that he initiates the whole process?